अनुलोम विलोम प्राणायाम योग्य पद्धतीने कसा करायचा, त्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचा आपल्याला मुद्रा वापरायची आहे, नक्की कोणत्या प्रकारे बसायचंय, कोणत्या नासिकेने श्वास घ्यायचाय, कोणत्या नासिकेने सोडायचाय, किती वेळ घ्यायचाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला या प्राणायामाची योग्य पद्धत योग्य प्रकारे कसं करायचं हे समजेल. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मंडळी, मी योगेश्वरी वीणा. आपल्या चॅनलवरती दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करत असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत. अनुलोम विलोम प्राणायाम करताना आपल्याला प्रथम पद्मासनामध्ये किंवा सुखासनामध्ये बसायचंय. पद्मासनामध्ये मी आता तुम्हाला बसून करून दाखवते. जर तुम्हाला पद्मासन जमत नसेल तर तुम्ही सुखासनामध्ये, म्हणजे आपण जशी नॉर्मल मांडी घालतो तसं बसून केलं तरी चालेल. तर पद्मासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जो उजवा पाय आहे तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे, जो डावा पाय आहे तो उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. तुमच्या अपोजिट पायाच्या वरच्या बाजूने घेऊन अशा प्रकारे ठेवायचं. अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी तुम्ही हे असं पद्मासन किंवा सुखासनामध्ये सुद्धा बसू शकता. आपल्याला सगळ्यात आधी आपला डावा हात मांडीवर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. प्रणव मुद्रा कशी करणार? आपला जो उजवा हात आहे त्याच्या अंगठ्याच्या बाजूची जी ही दोन बोट आहेत, हा माझा अंगठा आहे, त्याच्या बाजूची जी दोन बोट आहेत ती मी अशी बंद केलीत. आता ही झाली माझी ओमकार मुद्रा, प्रणव मुद्रा. आता मी या प्रणव मुद्रेला असं ठेवणार आहे. माझा डावा हात मांडीवरती आहे. आता माझा उजवा हात आहे तर मी माझ्या उजव्याच नासिकेला बंद करणार आहे. त्यानंतर डाव्या नासिकेने हळूवार श्वास भरणार. 2 ते 3 सेकंद किंवा 5 सेकंद माझ्या क्षमतेनुसार मी आतमध्ये श्वास थांबवून ठेवलाय. आता हळूवार डाव्या नासिकेने भरलेला श्वास उजव्या नासिकेने रेचक हळूवार तेलाच्या धारेप्रमाणे बाहेर काढणार. आता पुन्हा उजव्या नासिकेने श्वास भरणार, म्हणजे मी ह्या नासिकेने श्वास सोडलाय, आता मी पुन्हा ह्याच नासिकेने श्वास भरणार. आतमध्ये श्वास थांबवून ठेवणार माझ्या क्षमतेनुसार आणि डाव्या नासिकेने श्वास बाहेर सोडणार. आता माझा श्वास बाहेरच थांबवून ठेवलेला आहे. आता हा माझा एक राऊंड कंप्लीट झाला. दुसरा राऊंड मी करून दाखवते. आता याच्यामध्ये पहिल्या राऊंड मध्ये आपण काय शिकलोय की आपल्याला श्वास भरायचा आहे, थांबवून ठेवायचा आहे, सोडायचा. आता दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला श्वास भरायचा आहे, आतमध्ये थांबवून ठेवायचा आहे आणि सोडल्यानंतर बाहेर सुद्धा थांबवून ठेवायला शिकायचंय. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा शिकता, कोणत्या नासिकेने श्वास भरायचा, कोणत्या नासिकेने सोडायचा, हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम खूप इझिली करू शकता. आता मी परत दुसऱ्यांदा करून दाखवते. आपल्याला दोन्ही गोष्टी, म्हणजे जे पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं ते आपण लक्षात ठेवायचं आणि आता जे सांगते त्याच्यामध्ये ते पण लक्षात ठेवायचंय. श्वास भरला डाव्या नासिकेने, श्वास थांबवून ठेवलाय. आता हळूवार उजव्या नासिकेने श्वास सोडलाय, श्वास बाहेर थांबवून ठेवलाय. आता पुन्हा जो बाहेर थांबवलेला जो श्वास आहे तो उजव्या नासिकेने भरणार. श्वास थांबवून ठेवलाय, भरलेला आतमध्ये. आता डाव्या नासिकेने हळूवार श्वास सोडणार. हा माझा एक राऊंड झाला. म्हणजे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तुम्हाला अतिशय हळूवार म्हणजे किती हळूवार, जसं एखाद्या मोठ्या कॅन मधून आपण एका छोटं ज्या झाकणाचं होल असतं, म्हणजे त्याचं तोंड खूप लहान असतं, अशा मोठ्या कॅन मधून जेव्हा छोट्या बॉटलमध्ये आपण तेल जेव्हा ओतत असतो, ऑइल जेव्हा ओतत असतो, तेव्हा किती एकाग्रतेने आणि किती व्यवस्थित नीट एकही थेंब इकडे तिकडे नाही पडला पाहिजे ह्याची काळजी घेऊन एकदम हळूवार स्मूथ एक छोट्याशा धारेमध्ये आपण जसं तेल एका मोठ्या कॅन मधून छोट्या कॅन मध्ये जेव्हा ट्रान्सफर करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या डाव्या नासिकेने श्वास भरायचा आहे, होल्ड करायचा आहे. उजव्या नासिकेने श्वास बाहेर थांबवून ठेवायचा आहे. आता जो बाहेर मी उजव्या नासिकेने श्वास सोडलेला जो थांबवून ठेवलाय तो मी आपापल्या क्षमतेनुसार ठेवलाय, माझ्या क्षमतेनुसार ठेवलाय. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ठेवायचा आणि मग पुन्हा उजव्या नासिकेने श्वास भरायचा आहे, थांबवून ठेवलाय, डाव्या नासिकेने हळूवार सोडून द्यायचा आहे. असा एक राऊंड होतो. लेफ्टने घ्यायचा, होल्ड, राईटने सोडायचा, होल्ड, परत भरायचा राईटने, होल्ड, लेफ्टने सोडायचा.
म्हणजे डाव्या नासिकेने घेतलाय, उजव्याने सोडलाय, उजव्याने घेतलाय, त्याच्यानंतर पुन्हा डाव्याने सोडलाय, असा 1 राऊंड झाला. असे आपण 5 ते 6 राऊंड करू शकतो. तर येस, ही एक योग्य पद्धत आहे अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुम्हाला जर ऑनलाईन योगा सेशन्स जॉईन करायचे असतील आमचे, तर आमच्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योगा सेशन सकाळचे चालू आहेत. आमचे मेडिटेशनचे सेशन्स चालू आहेत. त्या संबंधीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही याचा शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अजून कोणकोणत्या विषयावरची योगा संबंधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.